नमस्कार मित्रांनो, असं कोणतं काम नाही आहे जे रोड संदर्भात ह्या लोकांनी केलेलं चांगलं काम आहे। मित्रांनो, एकावरती एक असे पूल पडतच आहे आणि जरी पूल नाही पडला तर इकडून तिकडून रस्ते धसत आहे। हा जरा व्हिडिओ बघा। ये हमारे सामने मेरे सामने अभी ये पुल नीचे आया है, ये गाड़ी फंस गई यहाँ पे, बंदे बाहर निकालिए। बैरियर बंद नहीं करना। ये हमारे सामने मेरे सामने अभी ये पुल नीचे आया है, ये गाड़ी फंस गई यहाँ पे, बंदे बाहर निकालिए। गाड़ी निकालिए। बंदे बाहर है, बंदे बाहर है, बंदे निकालिए। यात आता मला सांगा, ड्रायव्हरची चुकी आहे की रस्त्याची चुकी आहे? डायरेक्ट रस्त्यावरून च्या साईडचा पूल आहे तो सरळ खाली दरड कोसळत आहे आणि ड्रायव्हरला माहिती पण नाही आहे की रस्ता कोसळतोय आणि अचानक ती स्कॉर्पिओ आणि एक ती झेन डायरेक्ट खाली येते। आता मला सांगा, ड्रायव्हर काय करेल आणि त्या गाडीतली माणसं काय करतील? हे भ्रष्टाचारी जे नेते आहेत आणि भ्रष्टाचारी जे हे भाजपा सरकार आहे, हे भाजपा सरकार स्वतःहून सांगते की आम्ही 5,000 कोटीचा रस्ता प्रकल्प करत आहोत, आम्ही 10,000 कोटीचा रस्ता प्रकल्प करत आहोत, 2 तासाचं अंतर आम्ही 20 मिनटामध्ये पार करणार आहोत। अरे काय गरज आहे 20 मिनटामध्ये पार करायचं आहे 2 तासाचं अंतर? आणि 2 तासाचं अंतर पार करून तुम्ही हे असे जीवितहानी करणार आहेत का लोकांची? प्रत्येक वेळेला तुम्ही काय नाही काहीतरी तुमचा कांड चालूच आहे आणि कांड करता 200 कोटी, 5,000 कोटी, 5 लाख कोटी। कोटी म्हणजे तुमच्यासाठी 10-20 रुपयासारखं झालं आहे ते आता। म्हणजे 10-20 रुपये आपण जाऊन एक बिस्किट पुडा दे रे किंवा एक वडापाव दे रे, तसं तुमच्यासाठी कोटीची भूमिका झालेली आहे। 100 कोटीचा प्रकल्प, 100 कोटीच्या प्रकल्पामध्ये 50 कोटी तर तुम्हीच खाऊन बसताय। त्याच्यामुळे हे काम कुमकुवत होतं आहे आणि हे असे तुमची बांधलेली धरणं कोसळतात आहे, तुम्ही बांधलेले रस्ते कोसळतात आहे, तुम्ही बांधलेले ब्रिज कोसळतात आहे। एक तुमचं काम धड नाही। सरकार तुम्ही आलात निवडून, पण गोरगरिबांचा काही त्याच्यामधून फायदा नाही सावकारांचा फायदा। फक्त एवढंच झालं आहे की सावकार फक्त थोडा सावकार झाला आहे आणि गरीब हा गरीबच राहिला आहे आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही हे असे ताशेरी वरताय। प्रत्येक रस्त्यावरती जेव्हा कुठेही जेव्हा रस्ता धसतोय, प्रत्येक रस्त्यावरती खड्डे आहेत, खूप त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आणि येणाऱ्या टायमिंगला नागरिक तुम्हाला दाखवून देणार आहे, जनता, की कसं सरकार चालवलं जातं।